नमस्कार मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला जर एखाद्या तुमच्या मित्राच्या किंवा भावाच्या, बहिणीच्या, आई-बाबांच्या किंवा कोणाच्याही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर बनवायचा असेल, तर तो ChatGPT वरती तुम्ही एकदम फ्रीमध्ये आणि काही सेकंदामध्ये काही न करता फक्त छोटासा प्रॉम्प्ट देऊन तुम्ही हा बॅनर जर तुम्हाला तयार करायचा असेल, तर तुम्ही कसा तयार करू शकता. तर शक्यतो इथे क्रिएट एन इमेज वरती तुम्ही क्लिक करा किंवा त्याच्यावर नाही क्लिक केलं तरी चालेल. इथे ChatGPT मध्ये फक्त एक एक काम करा. ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्याचं नाव लिहा. उदाहरणार्थ प्रमेय घारे. ओके, घारे. अ, हे समजा एखाद्या मुलाचं नाव आहे. याला वाढदिवसाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा शुभेच्छा देणारा बॅनर बनवा. बॅनर बनवा. ओके, आणि याच्यामध्ये शुभेच्छुक म्हणून बाबा तुमचं नाव लिहा. शुभेच्छुक. शुभेच्छुक आपण म्हणू शकतो शुभेच्छुक. शुभेच्छुक म्हणून बाबा शुभेच्छुक कसं बाबा शुभेच्छुक. शुभेच्छुक बाबा कोण, तुमचं नाव लिहा. समजा राम राम पाटील समजा. ओके, काही असेल ते. आता बघा इथं प्रमेय घारे याला, आता याला याला वाटलं असं तुम्ही मस्त छानपैकी असं याच्यामध्ये लिहा, अवतरण चिन्हात एकेरी, आणि नंतर मग तुम्ही इथं हा जो बाण आहे उजव्या बाजूला त्यावरती क्लिक करा. म्हणजे आपला बॅनर जो आहे तो हा बॅनर काही मिनिटांमध्ये तयार होईल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही प्रकारचा बॅनर तयार होतोय बनवू शकता. आता बॅनर हा थोडासा तयार होतोय, जरा काही 1-1.5 मिनिटं ही तुमची इमेज किंवा हा बॅनर बनवण्यासाठी घेऊ शकतो. तर तुम्ही इथं वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर असेल किंवा तुम्ही काही कधी कधी आपण बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देणारा बॅनर बनवतो, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असतो त्याच्या शुभेच्छा देणारा आपण बॅनर बॅनर बनवतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स आपण बनवत असतो. तर ते बॅनर तुम्ही इथे बनवू शकता. तर आता आपण थोडा वेळ वाट बघूयात, लवकरच ही इमेज बनेल. ओके, तोपर्यंत आपण काही सेकंद वाट बघा. बघा इथं झाला तयार. आता इथे आपला बॅनर तयार झाला. इथे बघा, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रमेय घारे, आणि नंतर इथं सगळं आलं. आता इथे एक गडबड आहे. याच्यामध्ये काय विषय झालाय बघा, याच्यामध्ये असं झालंय की हा फोटो दुसरा कोणाचा तरी आलाय. तर आपल्याला त्या प्रमेय घारे या व्यक्तीचाच फोटो पाहिजे. तर इथं खाली प्लसचं ऑप्शन बघा, प्लसचं. तर त्या प्लसच्या ऑप्शनवर आपण क्लिक करू, फोटोज मध्ये जाऊ, आणि फोटोमध्ये जाऊन समजा आपण एखादा तुमच्याकडे जर फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला ऍड करायचा. आता इथे माझ्याकडे बघतो जरा मी कुठला फोटो माझ्याकडे एखादा अवेलेबल असेल. समजा आता एखादा फोटो बघू आपण. समजा बाबा हा फोटो आहे, चला याचा हा फोटो आहे, हा आपण या बाळाचा फोटो आपण ऍड करूयात, किंवा दुसरा याचा चांगला फोटो आपल्याला दिसतोय का बघूयात एखादा. बघा हा दिसतो जरा चांगला फोटो, हा फोटो ऍड करा. ओके, यापैकी एखादा फोटो ऍड करा असं आपण म्हणू. चला यापैकी एखादा फोटो फोटो ऍड करा. फोटो वरील इमेज मध्ये ऍड करा. इमेज मध्ये ऍड करा. ओके, ऍड करा. किंवा तुम्ही सुरुवातीलाच ज्यावेळेस तुम्ही प्रॉम्प्ट देता, सुरुवातीलाच प्रॉम्प्ट देताना तुम्ही हा फोटो तुम्ही टाकू शकताय. ठीक आहे, आता आपण इथं ओके करू. आता काय होईल की ह्या वरच्या इमेज मध्ये काय होईल की हा जो फोटो आहे तो ऍड होईल. आपण फक्त काही सेकंद वाट बघू, लवकरच हा फोटो इथे ऍड होईल यापैकी एखादा. ओके, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी या 2 फोटोंपैकी एखादा फोटो मी म्हटलं होतं ऍड करा, तर तो फोटो सुद्धा या ठिकाणी ऍड झालेला आहे. आणि जर तुम्हाला आणखी माहितीमध्ये जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही तो बदल करू शकता. जर तुम्हाला असं वाटत असेल की बाबा एडिट वरती तुम्ही क्लिक करून, किंवा तुम्ही डायरेक्ट इथं प्रश्न विचारू शकता की बाबा याच्यामध्ये काय गोष्टी राहिलेल्या आहेत, आणखी कुठला बदल करायचा असेल तो विचारू शकता. आणि ह्या इमेजला तुम्ही डाउनलोड करू शकता. इथं वरती बघा 3 डॉट आहेत, किंवा हा जो डाउनलोडचा ऑप्शन दिसतो त्या डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर एकंदरीत अशा प्रकारे तुम्ही कुठलाही बॅनर बनवू शकताय. एकतर वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल किंवा इतर कोणताही प्रकारचा बॅनर तुम्हाला बनवता येऊ शकतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, बाय तुम्हाला.